बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाचे वाचन. भाग 1. शाक्य संघात सदस्य दीक्षा. शाक्याचा एक संघ होता. वयाची 20 वर्ष झाल्यावर प्रत्येक शाक्य तरुणास शाक्य संघाची दीक्षा घेऊन त्या संघाचे सदस्य व्हावं लागत असे. सिद्धार्थ गौतम 20 वर्षाचे झाले होते आणि आता वेळ आली त्यांनी संघात दीक्षा घेऊन संघाचे सदस्य व्हावे. शाक्याचे एक संघभवन होते ज्याला ते संथागार म्हणत असत. संथागार कपिलवस्तू नगरीमध्ये होते. संघसभा संथागारात होत असत. सिद्धार्थला शाक्य संघात दीक्षित करण्याकरता शुद्धोधनाने शाक्य पुरोहितास संघाची सभा बोलावण्यास सांगितले. त्यानुसार कपिलवस्तूमध्ये शाक्याच्या संथागारात शाक्य संघ एकत्रित झाला. सिद्धार्थला संघ सदस्य करून घ्यावे म्हणून सभेत पुरोहिताने प्रस्ताव मांडला. तेव्हा शाक्य सेनापती आपल्या जागेवर उभे राहिले व सभेत संबोधित केले. शाक्य वंशातील शुद्धोधनाच्या परिवारात जन्मलेला सिद्धार्थ गौतम संघ सदस्य इच्छितो. त्यांनी वयाची 20 वर्ष पूर्ण केली आहेत व सर्व प्रकारे ते संघ सदस्य होण्यास पात्र आहेत. याकरिता माझा प्रस्ताव आहे की त्यांना संघाचे सदस्यत्व करून घ्यावे. जर कोणी प्रस्तावाविरुद्ध असतील त्यांनी बोलावे. कोणीही प्रस्तावास विरोध केला नाही. सेनापती म्हणाले, मी दुसऱ्यांदा विचारित आहे. जर कोणी प्रस्तावाविरुद्ध असेल तर त्यांनी बोलावे. प्रस्तावाविरुद्ध बोलण्यास कोणीही उठून उभे राहिले नाही. सेनापतीने पुन्हा सभेला संबोधित केले, मी तिसऱ्यांदा विचारित आहे. जर कोणी प्रस्तावाविरुद्ध असेल तर त्यांनी बोलावे. तिसऱ्यांदाही कोणी प्रस्तावाविरुद्ध बोलले नाही. शाक्यांमध्ये नियम होता की विना प्रस्ताव कोणतीही कारवाई होत नसे आणि जोपर्यंत कोणताही प्रस्ताव 3 वेळा मंजूर होत नाही तोपर्यंत त्यावर कारवाई होत नसे. सेनापतीचा प्रस्ताव 3 वेळा बिनविरोध संमत झाल्यामुळे सिद्धार्थला विधिवत संघ सदस्य स्वीकारल्याची घोषणा करण्यात आली. तेव्हा शाक्य पुरोहिताने उभे राहून सिद्धार्थास आपल्या जागेवर उभे राहण्यास सांगितले. सिद्धार्थास संबोधित करून त्यांनी विचारले, संघाने आपणास सदस्य करून सन्मानित केले आहे असे आपणास वाटते का? सिद्धार्थाने उत्तर दिले, होय. संघ सदस्य होऊन मला सन्मानित झाल्याचा अनुभव होत आहे. आपण संघ सदस्याची कर्तव्ये जाणता का? मला खेद आहे की मी त्यापासून अपरिचित आहे, परंतु संघ कर्तव्य जाणल्यामुळे मला नक्कीच आनंद होईल. पुरोहित म्हणाले, सर्वप्रथम मी तुम्हाला संघ सदस्य म्हणून तुमची कर्तव्ये काय आहेत ते सांगतो. हे म्हणून पुरोहित त्यांना संघाच्या सभासदाची कर्तव्य सांगू लागले. तुम्ही तन मन धनाने शाक्याच्या हितसंबंधाचे रक्षण केले पाहिजे. संघाच्या सभांना कधीही गैरहजर राहता कामा नये. कोणत्याही शाक्याचा दोष आढळून आल्यास कोणतीही भीती किंवा भीड न बाळगता स्पष्टपणे बोलले पाहिजे. तुमच्यावर कोणी दोषारोप केला तर रागवून न जाता आपण अपराधी असाल तर तसे कबूल केले पाहिजे व निरपराध असाल तर तसे सांगितले पाहिजे. त्यानंतर पुरोहित म्हणाले, या गोष्टीमुळे तुम्ही संघ सदस्य राहणार नाही. व्याभिचार केला तर तुम्ही संघ सदस्य राहू शकणार नाही. इतरांची हत्या केली तर तुम्ही संघ सदस्य राहू शकणार नाही. चोरी केली तर तुम्ही संघ सदस्य राहू शकणार नाही. खोटी साक्ष दिली तर तुम्ही संघ सदस्य राहू शकणार नाही. सिद्धार्थाचे उत्तर होते, मान्यवर, मी आपला ऋणी आहे की तुम्ही संघ नियमांशी मला परिचित केले. मी आपणास विश्वास व खात्री देतो की शब्द व आशयासह त्याचे तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न करेन.